नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये साहित्य विचार या 10व्या अभ्यासपत्रिकेतील आपण दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य। या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। साहित्याचे प्रयोजन कशाला म्हणतात, प्रयोजन म्हणजे काय, या संकल्पनेचा सुद्धा आपण विचार केलेला आहे। प्रयोजन म्हणजे हेतू, प्रयोजन म्हणजे उद्दिष्ट किंवा उद्देश, प्रयोजन म्हणजे कार्यकारण मीमांसा। आणि साहित्याचे प्रयोजन कोण कोण मानलेली आहेत, कोणी कोणी सांगितलेली आहेत, आणि अशा प्रकारचा चर्चा, अशा प्रकारचे वाद साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भामध्ये कोणी कोणी निर्माण केलेले आहेत। आणि शेवटी साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भातली चर्चा वेगवेगळी जरी होत असली, वेगवेगळी जरी झडत असली, तरी शेवटी संस्कृतमधला अभ्यासक मम्मट नावाच्या अभ्यासकाने साहित्याची प्रयोजनं संस्कृतमध्ये सांगितलेली आहेत। आणि मम्मटाने संस्कृतमध्ये सांगितलेली प्रयोजनं हीच प्रमाण मानण्यात आलेली आहेत। आणि त्यानुसार साहित्याच्या प्रयोजनाला आता सुरुवात झालेली आहे। तर मम्मट नावाच्या संस्कृत अभ्यासकाने संस्कृतमध्ये काव्यप्रकाश या संस्कृत ग्रंथात, मम्मटाने काव्यप्रकाश या संस्कृत ग्रंथात काव्य प्रयोजनाची कारिका विशद केलेली आहे। जसं आपण श्लोक म्हणतो, ओवी म्हणतो, अभंग म्हणतो, तसं मम्मटाने काव्यप्रकाश या ग्रंथात, संस्कृत ग्रंथात साहित्याच्या काव्य प्रयोजनाची त्यांनी कारिका विशद केलेली आहे, स्पष्ट केलेली आहे, मांडलेली आहे। आणि ती कारिका, मम्मटाची कारिका, हेच साहित्याचं काव्य प्रयोजन आहे। आता त्यांनी मम्मटाने कोणती कारिका मांडलेली आहे आणि त्या कारिकेमध्ये साहित्याचं भारतीय प्रयोजन दडलेलं आहे। आपल्या प्रकरणाचं नावच आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य। आपण जे भारतीय प्रयोजनाचा विचार करणार आहोत ते भारतीय प्रयोजन मम्मटाने त्यांच्या संस्कृत काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये जे मांडलेलं आहे त्यालाच कारिका असं म्हणतात। आणि ही मम्मटाची कारिका हेच भारतीय प्रयोजन आहे। त्यांनी कारिका कोणती मांडलेली आहे आणि ही कारिका संस्कृतमध्ये मांडलेली आहे। मम्मट हा संस्कृत अभ्यासक आहे, संस्कृत पंडित आहे, संस्कृत मीमांसक आहे, आणि तो संस्कृतमध्येच मांडणार। आणि तो जे भारतीय काव्य प्रयोजनाचा विचार मांडलेला आहे मम्मटाने, तो कारिकेच्या स्वरूपात मांडलेला आहे, संस्कृतमध्ये मांडलेला आहे, त्यालाच कारिका असं म्हणतात। कोणती कारिका मांडली त्यांनी? मुलांनो, हे परीक्षेमध्ये लिहिणं गरजेचं आहे बरं का। मम्मटाची कारिका, भारतीय प्रयोजनाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मम्मटाची कारिका लिहावीच लागते प्रस्तावनेमध्ये। आणि हे आपल्याला मराठीमध्ये कवितेच्या ओळी लक्षात ठेवणं अवघड आहे, परंतु कसं लक्षात ठेवायचं ते पहा तुम्ही। पाठ करा, अभ्यास करा, लिहून काढा, काय करायचं करा। पण भारतीय काव्यप्रयोजनाचा जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तेव्हा मम्मटाची कारिकेवरच असतो। मम्मटाची कारिका प्रस्तावनेत लिहावी लागते आणि ती संस्कृतमध्ये आहे। ती शुद्ध
अचूक आणि करेक्ट लिहावी लागते. ऱ्हस्व, दीर्घ, उकार, काना, मात्रा वगैरे सह. तर मम्मटाने कोणती कारिका सांगितली? काव्यम एषशे. काव्यम एषशे अर्थकृते. कारण माझ्या मोबाईलवर म्हणजे मराठीमध्ये टाईप करतो, काही गोष्टी साधा मोबाईल असल्यामुळे काही जमत नाहीत. त्यामुळे मी इथं जरी मी चुकीचं लिहिलं असलं, चुकीचं टाईप जरी केलेलं असलं तरी मी तोंडाने करेक्ट सांगत आहे, लक्षात घे. काव्यम एषशे अर्थकृते. काव्यम एषशे अर्थकृते. कला खालून ऋषीचा रफार. काव्यम एषशे अर्थकृते व्यवहार विदे स्वेत रक्षते सद्यपर निरवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. अशा प्रकारची मम्मटाची कारिका आहे. पुन्हा एकदा सांगतो. काव्यम एषशे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षते सद्यपर निवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. अशा प्रकारची कारिका मम्मटाने सांगितलेली आहे. आणि हीच कारिका भारतीय साहित्य प्रयोजनाचा काव्यविचार आहे. हीच कारिका भारतीय साहित्य प्रयोजन विचार आहे. अशा पद्धतीने मम्मटाची कारिका अभ्यासणे, मम्मटाची कारिका समजून घेणे, मम्मटाची कारिका पाठ करणे हे महत्त्वाचं आहे. या कारिकेवरच भारतीय साहित्य काव्य प्रयोजन विचार अवलंबून आहे. आणि त्या दृष्टीने मम्मटाने ही कारिका मांडलेली आहे. आणि या कारिकेमध्येच प्रयोजनं दडलेली आहेत, प्रयोजनं लपलेली आहेत. भारतीय काव्य प्रयोजनाचा समावेश झालेला आहे. भारतीय काव्य प्रयोजन विचार समाविष्ट झालेला आहे. आता या कारिकेमध्ये आपल्याला भारतीय काव्य प्रयोजन विचार शोधावा लागणार आहे. काव्यम एषशे आपण पहिल्या प्रकरणामध्ये पौरात्य काव्यलक्षण पाहिलेलं आहे. आपण भारतीय किंवा पौरात्य किंवा संस्कृत काव्यलक्षणे यामध्ये सुद्धा 6च आहेत. पाश्चात्य काव्यलक्षणे सुद्धा 6च आहेत. आणि भारतीय काव्य प्रयोजन सुद्धा 6च आहेत. 6 आहेत. आता ही 6 काव्य प्रयोजन विचार या मम्मटाच्या कारिकेमध्ये दडलेली आहेत. आता कोणते काव्य लक्षण आहेत पहा. काव्यम एषशे. एषशे म्हणजे यश प्राप्ती. एक एषशे म्हणजे काय? यश प्राप्ती. एक प्रयोजन झालं. दुसरं अर्थकृते म्हणजे अर्थप्राप्ती. दुसरं प्रयोजन. तिसरं व्यवहार विदे. व्यवहार विधीला मराठीमध्ये काय म्हणतात? व्यवहार ज्ञान. 3 चौथं प्रयोजन आहे शिवेत रक्षते. शिवेत रक्षते म्हणजे अशुभ निवारण. आणि 5वं प्रयोजन आहे सद्यपर निरवृत्ते. सद्यपर निरवृत्ते म्हणजे सद्यपरीपासून सुटका, त्याला आनंद म्हणतात. आणि 6वं प्रयोजन आहे कांता संमित तयोपदेश युजे. कांता म्हणजे कोण? पत्नी. तयो उपदेश, पत्नीचा उपदेश. अशा प्रकारची 6 प्रयोजने मम्मटाच्या कारिकेमध्ये दडलेली आहेत. पहिलं आहे. आता थोडासा क्रम आपल्याला बदलायचा आहे मुलांना. आपण आता सांगितलं यशस्वी म्हणजे काय? यश प्राप्ती. अर्थकृत्य म्हणजे अर्थप्राप्ती. व्यवहार विधे म्हणजे व्यवहार ज्ञान. शिवेत रक्षते म्हणजे अशुभ निवारण. आणि सद्यपर निवृत्ते म्हणजे
सद्यपरिवर्तन सुटका त्यालाच आनंद म्हणतात. आणि कांता संमित तयोपदेश युजे म्हणजे कांता म्हणजे पत्नी आणि उपदेश म्हणजे उपदेश, पत्नीचा उपदेश. अशा प्रकारची 6 भारतीय काव्य प्रयोजने मम्मटांनी कारिकेमध्ये संस्कृत कारिकेमध्ये सांगितलेली आहेत. थोडासा क्रम बदलायचा आहे. भारतीय काव्य प्रयोजने किती आहेत? मम्मटांनी किती सांगितले? 6 सांगितलेले. थोडा क्रम बदलायचा आपल्याला. 1 नंबरला ईश प्राप्ती, 2 अर्थप्राप्ती, 3 व्यवहार ज्ञान, 4 अशुभ निवारण, 5 पत्नी उपदेश घ्यायचा आपल्याला मुलांनो, आणि 6 नंबरला सद्यपर निवृत्ती म्हणजे आनंद. कारण आपण पौरात्य काव्यलक्षण किंवा संस्कृत काव्यलक्षण किंवा भारतीय काव्यलक्षणामध्ये रस हा आपण शेवटी घेतलेला होता. कारण काव्यलेखनाचा सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च, परमोच्च आनंद कोणता असेल? शीर्षामध्ये रस असतो. तसं प्रयोजनामध्ये सुद्धा जी काही वेगवेगळी प्रयोजने आहेत त्या सर्व प्रयोजनामध्ये आनंद हे प्रयोजन सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आपण थोडासा क्रम बदललेला आहे. कारण आपण जे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम, प्रत्येक लेखन आणि वाचन, प्रत्येक गोष्ट जे आपण जे करतो, करण्यामागचा उद्देशच असतो आपला आनंद. आनंदासाठीच आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम करत असतो. म्हणून थोडासा क्रम बदललेला आहे. आणि म्हणून मम्मटांनी भारतीय काव्य प्रयोजने 6 सांगितलेली आहेत. 6. 1 ईश प्राप्ती, 2 अर्थप्राप्ती, 3 व्यवहार ज्ञान, 4 अशुभ निवारण, 5 पत्नीचा उपदेश, 6 आनंद. अशा प्रकारची 6 भारतीय काव्य प्रयोजने मम्मटांनी सांगितलेली आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला मी, कारण हे प्रकरण महत्त्वाचं आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही फक्त गोंधळून जाऊ नयेत म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीची मांडणी आपल्याला अभ्यास करायची आहे, परीक्षेत सुद्धा करायची आहे. या प्रकरणामध्ये फार काही अशी गुंतागुंत, हे प्रकरण फार काही अवघड नाही मुलांनो. फक्त ही कारिका समजून घेणे, कारिका अभ्यास करणे, या कारिकेचं आकलन करून घेणे. मम्मटांनी कोणती कारिका सांगितलेली आहे, त्या कारिकेमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे, आणि ही जी कारिका ही संस्कृत कारिका आहे. या संस्कृताच्या प्रत्येक शब्दामध्ये कोणतं प्रयोजन दडलेलं आहे, याचा जो अभ्यास जर केला तर प्रयोजन फार अवघड अजिबात अवघड नाही मुलांना. उलट या पहिल्या प्रकरणापेक्षा हे दुसरं प्रकरण फार सोपं आहे. आणि अशा पद्धतीने मम्मटाची कारिका म्हणजे भारतीय काव्य प्रयोजन विचार आहे. आणि ह्या भारतीय काव्य प्रयोजनाचा आपण जेव्हा विचार करतो, तो विचार आपण हळूहळू आता करणार आहोत. आपण पहिल्यांदा मम्मटाची कारिका समजून घ्यावं लागणार आहे. मम्मटाच्या कारिकेशिवाय तुम्हाला भारतीय काव्य प्रयोजन विचार समजणार नाही. कारिका समजली, कारिका पाठच केली पाहिजे मुलांना, तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील. कारण मी जी कारिका लिहिलेली आहे या व्हिडिओ PPT मध्ये, यामध्ये काही दोष आहेत लिहिण्यामध्ये बरं का. जे माझा जो कीपॅड आहे त्या बऱ्याच गोष्टी टाईप होत नाहीत, आणि बऱ्याच गोष्टी मलाही टाईप करता येत नाहीत. म्हणून मला जसं जमेल तसं मी सांगितलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा मम्मटाची कारिका सांगतो. काव्यम येशशे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्यपर निवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. ही कारिका तुम्हाला लिहून पाठ करायची आहे.
10 वेळेस, 20 वेळेस, 30 वेळेस ही कारिका लिहून, निर्दोष लिहून पाठ करायची आहे. कारण ही कारिका तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये भारतीय काव्यप्रयोजन विचारावर प्रश्न येतो तेव्हा ही प्रस्तावनेमध्ये लिहायची आहे. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, कारण मम्मटाची कारिका आहे, त्यांनी काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये यामध्ये मांडलेली आहे. त्यामुळे 4, 5, 10 वेळेस कारिका लिहून पाठच करायचे. मी पुन्हा एकदा सांगतो. मी काव्यम एषशे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्यपर निवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. एकच शब्द आहे बरं का, कांता संमित तयोपदेश युजे. अशा प्रकारची कारिका मम्मटाने मांडलेली आहे. आणि ही मम्मटाची कारिकाच भारतीय काव्यप्रयोजनाचा विचार यामध्ये सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीची मांडणी मम्मटाने सांगितलेली आहे. आपण या भारतीय काव्यप्रयोजन विचाराला आपण आता सुरुवात करणार आहोत. आता मुलांनो, परीक्षेमध्ये कसा प्रश्न येणार आहे पहा. आपल्या अभ्यासक्रमामध्येच प्रकरणाचं नाव आहे साहित्याचे प्रयोजन भारतीय व पाश्चात्य. आपण या प्रकरणामध्ये 2च घटक आहेत. साहित्याच्या प्रयोजनाचा आपण जेव्हा विचार करतो यामध्ये 2च घटक आहेत, भारतीय काव्यप्रयोजन विचार आणि पाश्चात्य काव्यप्रयोजन विचार. पहिल्यांदा आपण भारतीय काव्यप्रयोजनाचा विचार आपण करणार आहोत. परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात पहा. भारतीय काव्यप्रयोजन विचार सोदाहरण स्पष्ट करा. एक प्रश्न झाला. एकाच घटकावर किती प्रश्न येऊ शकतात पहा. आपण भारतीय काव्यप्रयोजनाचा विचार करतो. या भारतीय काव्यप्रयोजन विचारावर कशा पद्धतीचे किती प्रश्न येऊ शकतात एकाच घटकावर पहा. एक प्रश्न सांगितला मी तुम्हाला, भारतीय काव्यप्रयोजन विचार स्पष्ट करा. याच घटकावर आणखी वेगळा प्रश्न येऊ शकतो. उत्तर एकच आहे पण प्रश्न वेगवेगळे येऊ शकतात, कारण प्रश्न विचारण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता एकानं हा असा प्रश्न विचारला, दुसऱ्यानं असा विचारू शकते पहा. मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार सोदाहरण स्पष्ट करा. मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार सोदाहरण स्पष्ट करा. जो भारतीय काव्यप्रयोजन विचार आहे तोच मम्मटाने मांडलेला आहे. मम्मटाचा काव्यप्रयोजन विचार सोदाहरण स्पष्ट करा. तिसरा प्रश्न बघा. मम्मटाची कारिका तुमच्या शब्दात लिहा. मम्मटाची कारिका तुमच्या शब्दात लिहा. हे अशा प्रकारचे एकाच घटकावर 3 प्रश्न अशा पद्धतीने विचारता येऊ शकतात, विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यामुळे गोंधळून न जाता या 3ही प्रश्नाचा अर्थ एकच आहे, भारतीय काव्यप्रयोजन विचार. एवढं लक्षात ठेवा बस. कधी कधी प्रश्न येतो मम्मटाची कारिका सोदाहरण स्पष्ट करा, असा गोंधळून जाल तुम्ही. तर मम्मटांनी कारिका कोणती सांगितलेली आता आपण बरीच चर्चा केली आपण. काव्यम येशशे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्यपर निवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. ही कारिका म्हणजेच भारतीय काव्यप्रयोजन विचार आहे. आपण प्रत्यक्ष तर भारतीय काव्यप्रयोजनाला आपण सुरुवात करणार आहोत, सुरुवात केलेली नाही. आणि त्यातलं पहिलं काव्यप्रयोजन आहे एश प्राप्ती. आणि या प्रयोजनाला आपण आता उद्याच्या तासाला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, हा विचार आपण काव्यप्रयोजन विचार सविस्तरपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि प्रत्यक्ष काव्यप्रयोजन आपण उद्याच तासाला सुरुवात करणार. त्यातलं पहिलं काव्यप्रयोजन आहे एश प्राप्ती. आता एश प्राप्ती हे काव्यप्रयोजन मम्मटाने कसं सांगितलेलं आहे त्या प्रयोजनाचा विचार आपण उद्याच्या तासाला